गेल्या 15 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरगुती गॅसचा देखील तुटवडा भासत असताना दुसऱ्या बाजूला गॅस एजन्सीमध्ये देखील सावळा गोंधळ आहे तो पाहायला मिळतोय। मी आता ह्या अशाच एका गॅस एजन्सीमध्ये आणि इथले दृश्य आपण बघू शकतो। इथले ग्राहक जे आहेत ते संतापलेचं बघायला मिळत आहेत आणि इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची हुज्जत घालतायत, कारण आपण जर बघितलं तर या सगळ्यांनी ऑनलाईन गॅस आहे ते बुकिंग केलेला होता आणि त्यांना हा सगळा गॅस डिलिव्हरचा मेसेज देखील आलेला आहे, मात्र प्रत्यक्षात ह्या टाक्या मिळालेल्या नाहीत। मग ह्या टाक्या नेमक्या गेल्या कुठं असा प्रश्न या सगळ्या ग्राहकांना पडलेला आहे आणि त्याचा जाब विचारण्यासाठी हे सगळे ग्राहक जे आहेत ते या सगळ्या एजन्सीमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय गॅस वितरणामध्ये कशा पद्धतीचा सावळा गोंधळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे। याचंच एक उदाहरण हे म्हणावं लागेल, कारण ग्रामीण भागातून हे सगळे आलेले लोक आहेत। इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेऊयात। काय सांगाल, काय नेमकं झालं? गुरुवारी आमचा गॅस बुकिंग झालेला आहे। गुरुवार तर यांनी सांगितलं 5 दिवसात, या सोमवारी 5वा दिवस होता, आलो नाही आम्ही। काल सांगितलं स्टॉक नाही, आज पण सांगतात अजून स्टॉक आलेला नाही। आम्ही कामावर जाणारे सर्व माणसं आहेत, आता 9 वाजलेले आहेत, 9:30 वाजा आले, अजून यांची गाडी आलेली नाही। कर्मचारी बरोबर 9:15ला आलेले आहेत आणि यांचं उत्तर आहे की आमच्याकडे अजून टाक्या शिल्लक नाहीत। पण काल मला मेसेज आलेला आहे डिलिव्हर म्हणून, मग तो मेसेज आला म्हटलं माझी टाकी कुठंतरी गेली। आता बाहेर बघायला गेलं तर 2200-4000 रुपयाला ब्लॅकमध्ये मिळतात, ₹1 मिनिटात मिळतात टाक्या, पण इथं आता आल्यात नाही, इथं लोड नाही म्हणून सांगत आहे ती। काय मेसेज आला तुम्हाला? मला टाकी दिलेली आहे, तुम्हाला मिळालेली आहे म्हणून मेसेज आलेला आहे। प्रत्यक्षात मिळालेलं नाही। आता इथं काय सांगताय? आम्हाला सांगतात अजून लोड आलेला नाही, लोड आलेला नाही म्हणून सांगत आहेत। मेसेज तुम्ही दाखवला की डिलिव्हर झालेला आहे म्हणून, त्यावर कर्मचाऱ्यांचं इथल्या काय म्हणणं? ते म्हणते 23 तारखेला बुकिंग करायला पाहिजे, 23ला नवीन आणि बुकिंग करा। आता 23 गेली की म्हटलो, आता आजच्या 24 तारीख आहे, 25 तारीख आली आणि पुढच्या महिन्यात बुकिंग करायचं काय? आमची टाकी आता जे बुकिंग आहे ती मिळालेली नाही, मग गेली कुठं टाकी? काय झालंय नेमकं? अहो, आम्ही आता 10 किलोमीटरवरनं तिसऱ्यांदा आलो आहे। 18 तारखेला बुकिंग आहे, आज तारीख 23, आज नव्यानं बुकिंग केलं तर आणि 5 दिवस वेटिंग राहायला पाहिजे। हे बरोबर आहे का सांगा? बालिंग वगैरे जादा पैशानं आता गेल्या टॉक्या अवेलेबल आहेत, त्या कुठून आल्या? मग आम्ही प्रामाणिक माणसाने बुकिंग करून काय असं जो वाटो हेरजाळ्या करायच्या का? आता तुझं काय झालंय? आजचा 3रा दिवस मी रोज इथे यायला लागले। आता मला मेसेज आला आहे बघा, शनिवारी बघा मेसेज आला मला डिलिव्हर म्हणून, पण शनिवारी मेसेज आला, आज रविवार, सोमवार, मंगळवार 3 दिवस मी यायला लागलोय। मग काय ना डिलिव्हरवाला घरला आला ना मला फोन आला टाकी आल्या म्हणून, काय नाही। आम्ही वाट बघत बसलोय, शेवट वैतागून आता मी टाकी पण घेऊन आलो। आता माझी रात्री टाकी संपलेली आहे घरातली। आता माझ्या घरात 1 वर्षाचा बारकं बाळ आहे, मी राहायला 2ऱ्या मजल्यावर आहे। आता मी चूल कुठं पेटवणार सांगा? आता बाळाला मला खाय प्यायला काय करायचं सांगा? प्रश्न येतो का? मी आज टाकी घेतल्याशिवाय इथनं जाणार नाही, काय पण होती मी टाकी घेऊन जाणार, तर मी शटर ओढून जाणार, असं आता मी निर्णय केलेला आहे। पाहिला पण कशा पद्धतीने या सगळ्या ग्राहकांचा संताप आहे तो आपल्याला बघायला मिळतो। एका बाजूला जे काही बुकिंग केलेलं आहे ते बुकिंगची टाकी डिलिव्हर्डचा मेसेज या सर्वांना आलेला आहे, मात्र प्रत्यक्षात ही टाकी त्यांना मिळालेली नाही। त्यामुळं मग ज्या डिलिव्हर्ड म्हणून मेसेज आला त्या टाक्या नेमक्या गेल्या कुठं, हा देखील एक मोठा प्रश्न आहे तो निर्माण झाला आहे। त्यामुळं पुरवठा विभागानं देखील याकडं लक्ष देणं गरजेचं आहे। आता या सगळ्यावर काय कारवाई होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या सगळ्याच्या निमित्तानं या घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होतोय हे या निमित्तानं स्पष्ट होत आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।